लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील गद्दारी काढण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेबांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं टाळ्याच्या गडगडात हार्दिक स्वागत करतो। आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण थोडं व्यासपीठावरची गर्दी कमी करा। व्यासपीठावरची गर्दी कमी करून आपण खाली या। सगळ्या सेनेच्या कार्यकर्त्याला विनंती आहे माझी, आपण शिस्तीचे आहेत सगळेजण खाली या। मी आज या ठिकाणी आदित्यजी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय निष्ठा काय असते याचं उदाहरण आम्हाला 2 दिवसापूर्वी आलं। कारण ज्या गद्दार खासदारांनी आमदारांनी गद्दारी केली अक्षरशः त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही। उमेदवारीसाठी तासन तास वाट बघत बसावं लागलं। मला वाटते आम्ही जे खुद्दार होतो आम्हाला एक चक्कर सुद्धा कुठं मारावी लागली नाही। आदरणीय पक्षप्रमुखांना आमच्या निष्ठेला साथ घालत सर्वांच्या सर्व खासदारांना उमेदवारी दिली। मला वाटते खुद्दारीमध्ये आणि गद्दारी मधला फरक महाराष्ट्रानं बघितलाय। आणि आदित्यजी फेड हितच असते, ज्याच दिवस लागत नसते। मला वाटते त्या गद्दारांना सुद्धा फेड कालच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली। आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदित्यजी माझ्या पुढचा जो उमेदवार आहे जे पाटील घराणं त्या ठिकाणी आहे त्यांनी माझा संपर्क आहे हे मान्य करतात। बरे मान्य का नाही? सगळ्याच्या संपर्कात आहे का नाही? आता ही तुम्हीच नाही पुढची विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते। उठलं माझ्या फोनवर त्या ठिकाणी बोललं जातंय साहेब आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जे आम्हाला वचन दिलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आदित्यजी आम्ही त्या वचनाची परिपूर्तता करत कायमस्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणीसाठी सामान्य माणसाच्या संपर्कात राहायचं काम केलेलं आहे। आज मला त्यांनी कायमस्वरूपी विचारलं जातंय की खासदार साहेब तुम्ही संपर्कात आहेत, तुम्ही सगळ्याचे फोन उचलता, तुम्ही सगळ्या गावांना भेटी देता, तुम्ही सामान्य लोकांच्या अडचणी सोडवता, पण तुम्ही आम्हाला 5 ठळक कामं सांगा असं त्यांचं म्हणणं आहे। आदित्यजी आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचंय की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतानाच या जिल्ह्यात आपण मंजूर करून घेतलं। आणि आदित्यजी नुसतं मंजूर करून घेतलं नाही तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं। आपण त्यांचं स्वागत करूयात।
मला आपल्या सगळ्याला अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आणून द्यायचे. माझ्या पुढचे उमेदवार जे सांगतायत की आम्ही 50 लाख रुपयाचा खर्च करून सामान्य माणसावर इलाज केले, हे सगळं खोट आहे. 2012 पासून 2023 पर्यंत ह्या लोकांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं तेरणा नेरुळच्या जे कॉलेज आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या कॉलेजनं शासनाकडनं 18,23,71,248 रुपयाचं त्या ठिकाणी पैसे उचललेत. मला या सभेच्या माध्यमातून त्यांना खडा सवाल आहे की ह्याच्यातनं इलाज केलेले प्रत्येक पेशंट या ठिकाणी समोर आणावे आणि दाखवून द्यावं की तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीनं ढल्ला मारलाय, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं. बांधवानो, आज मी आपला फार काही वेळ घेणार नाही, पण इतकंच सांगतो की 5 वर्ष अखंडपणे तुमच्या आशीर्वादात मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबलोय. आज तुमचं किती जरी साधं काम असलं तर त्या प्रत्येक कामाच्या बाबतीत माझ्या स्वतःचं काम असं समजून मी त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आता मला आपल्या सगळ्याला विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह जे बाण होतं ती चोरलंय. बांधवानो, चोरलंय का नाही? आता आपलं चिन्ह काय काय चिन्ह? मला आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती करायची आहे, मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून महाराष्ट्रात झालेल्या गद्दारीला गाडायचं काम आपण सगळेजण करा, ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. मंचावरील मान्यवरांना विनंती आहे की आदरणीय जय महाराष्ट्र.